तुम्ही मॅगी खाल्लात तरी तुमची बॉडी बनणार. तर ते नक्की काय आहे, ते फॅक्ट आहे की ते मिथ आहे? गोष्टी बघ अशा आहेत की तू काही खा, तुझ्या बॉडीला लागणार आहे. एक काम करू, आपण पहिला शुगर बद्दल बोलू. इझी ऍक्सेस म्हणजे पॅरेंट्स पोरांना एकदम यंग एज मध्येच मोबाईल सगळं ऍक्सेस देऊन टाकतात. तर त्यांच्या हातात इंटरनेट आहे आता. तर इंटरनेट तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी पण यूज करू शकता आणि वाईट गोष्टीसाठी पण मोस्टली एवढे लवकर ऍक्सेस नाही दिलं पाहिजे. तुला दिसलं की केकचा फोटो दिसला तर तुला केक खायचं क्रेव होणार. मग ते कारण आपला माइंड पूर्ण खेळतोय. जर तू माइंडला सांगितलं की नाही खायचंय, तू पाणी पी 1-2 ग्लास, ती क्रेविंग संपली. पण ते जे एक स्मॉल एक ड्युरेशन असतं ना, त्यामध्ये तुला स्वतःला समजायचंय की तुला खायचंय की नाही. बरोबर. जर तू कंट्रोल केला तर तू जिंकलास, नाही केला की मग गेला. स्वागत आहे तुमचं अधोरेखितच्या एका नव्या एपिसोडमध्ये. जर तुम्ही प्रिव्हियस एपिसोड बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन किंवा आय बटनमध्ये देईन, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. सो आजकाल एक फिटनेस एक नवीन ट्रेंड आलाय, इस्पेशली आफ्टर कोविड. आपण बघतो की लोक हेल्थ कॉन्शियस झालेत, म्हणजे लोकांना हेल्थबद्दल थोडी चांगली जागरूक झाली आहे. त्याचे एक चांगले इफेक्ट म्हणजे ऑनलाईन एक नवीन अशी इन्फ्लुएन्सर येत आहेत, म्हणजे चांगली इन्फॉर्मेशन स्प्रेड करतायत, अवेअरनेस स्प्रेड करतायत फिटनेसबद्दल. आणि त्याची एक डार्क साईडसुद्धा आहे. पण ती नक्की काय आहे, प्लस डाएट कोणता घ्यावा, प्लस बॉडी कशी बनवावी, मसल ग्रोथ कशी करावी, ह्या सगळ्या टॉपिकबद्दल चर्चा आपण ह्या एपिसोडमध्ये करणार आहोत. सो आज आपल्यासोबत आहेत जय शेट्टी. सो जय एक फिटनेस कोच आहे आणि त्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. सो जय, तू तुझ्याबद्दल काय सांगशील लोकांना? माझं नाव जय शेट्टी आहे. मी एक सर्टिफाईड फिटनेस कोच आहे फ्रॉम अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन. आणि मग आता आपण ऑनलाईन बघतो की आहे ना, मी रिसेंटली एक रील बघितली होती, म्हणजे ते खूप मोठे इन्फ्लुएन्सर आहेत ॲक्च्युली. त्यांचं मी नाव घेऊ शकत नाही कारण की थोडी कॉन्ट्रोवर्सी होणार. पण मी त्या एक रील बघली होती, ते बोलतात की आहे ना, जर तुमच्याकडे प्रोटीन पावडर घ्यायचे समजा पैसे नसेल किंवा त्यांनी असं डायरेक्ट बोललेलं की प्रोटीन पावडर तुम्ही घेऊ नका, तुम्ही घ्या सत्तू पावडर. सत्तू माहिती आहे ना, सत्तू पावडर असते. तर आता मला एवढं नॉलेज नाही फिटनेसचं किंवा डाएटचं वगैरे, पण मला एवढं माहिती आहे की सत्तू पावडर एक कार्बोहायड्रेटचा जास्त सोर्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन कमी मिळतं पण कार्बोहायड्रेट जास्त मिळतात. तर नक्की काय, म्हणजे प्रोटीन पावडर चांगलं आहे की सत्तू पावडर चांगलं आहे? सत्तू असतं ते. सत्तू म्हणजे ते रिफाईंड फ्लावर असतं, म्हणजे रिफाईंड पण असतं पण ते चण्याच्या डाळीला आपण जे पिसतो ते असतं. तर त्यामध्ये कार्ब्स तर आहेच, प्रोटीन पण आहेत. जे समजे ते सत्तू कोणाला ते रिकमेंड करू शकतो मी, जे व्हेजिटेरियन्स आहात, ज्यांना प्रोटीनचे जास्त काय ऑप्शन नॉनव्हेज खाऊ शकत नाही एक्झॅक्टली, तर त्या लोक हे सत्तू कंझ्युम करू शकता. पण जर आता तो इन्फ्लुएन्सर जर म्हणतोय की प्रोटीन आणि सत्तूचं कंपॅरिझन करतोय, हो समजलं मला, पण जे आता तो कंपॅरिझन करतोय की प्रोटीन आणि सत्तू, तर आपल्याला थोडंसं बघून पाहिजे की. पण तुझ्या मते प्रोटीन पावडर घेणं चांगलं आहे का? ऑब्व्हियसली प्रोटीन चांगलंच आहे, कारण जर तुम्हाला जर असं वाटलं असेल की माझं पूर्ण डेली होल फूडमध्ये माझं प्रोटीन कन्झम्पशन पूर्ण होत नाही आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली प्रोटीन जाऊ शकता. एकदम सेफ आहे. तुम्ही फक्त तुम्हाला ब्रँड बघायला लागेल की तुम्ही कुठल्या जेन्युइन ब्रँडवरून घेताय का, कारण मार्केटमध्ये खूप असे ब्रँड्स पण आहेत जे फेक प्रोडक्ट किंवा त्यांची क्लेमिंग जे ते क्लेम करतात ते 100% नसतं. बरोबर आहे. तर ते असं बघू शकता. कारण की आजकाल आहे ना, पॅरेंट्सच्या मनामध्ये ना थोडं हे असतं, कारण की आजकाल टीनेजर सुद्धा जिमिंग करतात. म्हणजे थोडं आता मी जस्ट बोललो की इन्फ्लुएन्सर नवीन आल्यात जे इन्फ्लुएन्स करतात की तुम्ही फिटनेस राहा वगैरे, तर ते टीनेजर्स लोक बघतात, तर ते इन्फ्लुएन्स होतात, त्यांना जिममध्ये यायचं असतं आणि ते लोक प्रोटीन पावडरची डिमांड करतात. तर पॅरेंट्स लोकांना थोडं असं मनात असं त्यांचं की नक्की काय आहे, कारण की ते थोडे असं बदनाम आहे प्रोटीन पावडर. आजकाल थोडं म्हणजे आहे, म्हणजे थोडं बोलतात ना की लोकांना अवेअरनेस आहे, पण जे 40+ जे माणसं आहेत त्यांना एवढं माहीत नसतं प्रोटीन पावडरबद्दल. तर त्या लोकांना तू काय सांगशील? मी तर बोलतो ते 40+ आहे त्यांना पण प्रोटीनची गरज आहे, कारण मसल ते आपल्या रिकव्हरी मागतं. काही पण आपण वर्क करतो, मसलला रिकव्हरी हवी आहे. आपल्याला जगासाठी पण आपल्याला प्रोटीनची गरज आहे, कारण जे मेन मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात कार्ब्स, फायबर, प्रोटीन आणि फॅट. फायबर तरी आपल्याला भेटतो कार्ब्समधून, पण जे प्रोटीन हे 4 गोष्टी आपल्याला एकदम म्हणजे एसेन्शियल्स आहेत बॉडीसाठी. एसेन्शियल म्हणजे सपोज आता मी माझं जेवणाचं ताट घेतलं, तर त्या जेवणाच्या ताटामध्ये किती प्रोपोर्शन असलं पाहिजे, म्हणजे प्रोटीनचं किती, कार्ब्सचं किती किंवा फायबरचं किती? तर तुमचं जर एक ताट बघायला गेलं तर मोस्ट ऑफ त्यामधून प्रोटीन आपल्याला हवं आहे. प्रोटीन तर दर मीलमध्ये तुम्ही ठेवलं तर वेल अँड गुड, पण मोस्टली तुम्ही फोकस करा की प्रोटीन तुमच्या एका मीलमध्ये आहेत. ॲटलिस्ट 10 to 15 ग्रॅमचं प्रोटीन असेल. जर ऑप्शन नाही तर तुम्ही कधी ते मॅनेज करू शकता दिवसात, म्हणजे काय कधी प्रोटीन स्कूप घेऊन, कधी म्हणजे ते समजू शकतो ना की कसं मॅनेज करायचं. हो,
आणि इथं बघायला गेलं की ते इन्फ्लुएन्सर, तर खूप टीनेजर्स आणि तरुण आहेत जे इन्फ्लुएन्सरला बघून करतात. तर आधी तर ते कधी काही चांगले इन्फ्लुएन्सर आहेत, हे मी अग्री करतो, कारण मी स्वतः फॉलो करतो त्यांना. पण जे काही आहेत जे मिसलिडिंग इन्फॉर्मेशन स्प्रेड करतात, त्यांना तुम्हाला त्यांच्यापासून फक्त सांभाळून राहायचं आहे आणि बघायचं पण ते आपण कसं ओळखावं, कारण की ती लोक स्वतः सांगणार नाही की मी जेन्युइन नाहीये असं, तर स्वतः तर सांगणार, पण त्यांना कसं असं ओळखावं. तर खूप काही सोर्सेस आहेत. तुम्हाला फक्त स्वतःला एज्युकेट करायचं तर किती आर्टिकल्स येतात ते तुम्ही वाचा, किंवा जे प्रोफेशनल्स आहेत बेसिकली जे फिटनेस कोच असतात, कारण ते असंच नाही उभं राहतात, ते इन्फ्लुएन्सर नसतात, ते खरंच ते अभ्यास करतात त्याच्या पाठी सगळं करून मग ते. मला एक असं इन्फ्लुएन्सर माहिती आहे, जीत सलाल, तुला माहिती आहे जीत सलाल? जीत म्हणजे ते मला एकदम बेस्ट वाटतात पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, कारण की चांगली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात आणि ते जे जिमचं जे ट्युटोरियल सांगतात ते पण चांगलं असतं डाएट बद्दल वगैरे. तर ते एक मी रेकमेंड करू शकतो की जीत सलाल जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यांना नक्की तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर वगैरे. आता सेकंड म्हणजे आता सपोज आता मला एक फिजिक बिल्ड करायची चांगली एकदम, आता मला त्यासाठी किती वेळ द्यावा लागेल, प्लस माझं डाएट काय असावं लागेल आणि मला किती असं त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट राहावं लागेल त्या बॉडी बिल्डिंगमध्ये. म्हणजे असं नाही बोललं की मला असं कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे, पण एक नॉर्मल फिजिक चांगली अशी दिसायला म्हणजे अशी. बघ आता कसं तू एक असं यंग टीनेजर, आपण टीनेजर आहोत म्हणून आपली फोकस हे असते की आपल्याला चांगली बॉडी बनायची, कारण ते टी शर्ट फिटिंग लोकांना दिसायला बरं पाहिजे. हा, पण गोल एंड ऑफ द डे ते नसलं पाहिजे, कारण ते फिजिक एक पर्यंतच तू सस्टेन करू शकतो. तर कारण त्याला पण रिक्वायरमेंट आहे, त्या फिजिकची पण रिक्वायरमेंट आहे. बरोबर. तर तू बोलतोय की मला चांगलं एस्थेटिक बॉडी बनवायचं, तर त्यासाठी आपल्याला ते जे बेसिक कन्झम्पशन आहेत ते सस्टेन करायला पाहिजे पूर्ण, म्हणजे जेव्हापर्यंत तुला हवं आहे ते. काय असतं कधी कधी आपण करतो पण डाएट चांगली नाही आहे, किंवा काही गोष्टी आपल्याला जे स्लीप सायकल झाले ते चुकीचं आहे, ते बरोबर नाही आहे. आपण 3-4 तास झोपतोय आणि मग आपल्याला आमची एक्सपेक्टेशन्स आहेत की आपण चांगली फिजिक्स झाली पाहिजे. म्हणजे स्लीप इम्पॉर्टंट आहे खूपच. स्लीप तर मी बोलतो वन ऑफ द मोस्ट एसेन्शियल आहे, कारण तुम्हाला जर बिल्ड करायचा मसल रिकव्हरीसाठी तुम्हाला स्लीप ॲटलीस्ट 7 to 8 hours झालीच पाहिजे. ॲटलीस्ट टू लिस्ट इज 6 hours, लाईक लेस दॅन 6 इज नॉट गुड. म्हणजे आता आपण ऑनलाईन बघतो, म्हणजे जे कोचिंगवाले असतात किंवा जे एकदम हायर स्टडीज करतात त्यांना पॉसिबल होत नाही म्हणजे 7-8 तास झोपणं वगैरे. ते लोक हार्डली 4-5 तास झोपतात किंवा जास्तीत जास्त 6 तास झोपतात. प्लस त्यांचा हा पण गोल असतो की त्यांना फिट राहायचं आहे. तर ते दोन्ही असं कसं करू शकतात, कारण की त्यांना स्लीप भेटत नाही, प्लस ते लोक असं एक्सरसाइज वगैरे त्यासाठी पण त्यांना वेळ भेटत नाही. तर त्या लोकांनी टाइम कसं मॅनेज करावा. आता मी सांगतोय की 7-8 तास झोपले पाहिजे, पण मी स्वतः 4 ते 5 तास झोपतो. कारण माझं प्रोफेशनली मी तसं म्हणजे आता जगतोय, कारण मला जास्त वेळ मी झोपू नाही शकत, कारण माझे सेशन जातात, सकाळचे सेशन असतात, रात्री लेट सेशन असतात. तर त्यामध्ये माझं पण वर्क खाली आहे. पण मी हे नाही की करतोय की मला हवं आहेच, तर मी कधी दुपारी मी नॅप घेतो छोटासा, कारण ते रिफ्रेश होतो त्यामध्ये. आणि ते तुम्हाला लाईफस्टाईल बनवायलाच लागेल, म्हणजे आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार की आता आपल्याला फिजिक बिल्ड चांगली करायची आहे, तर आपल्याला स्लीप प्लस एक्सरसाइज प्लस आपलं स्वतःचं काम हे सगळं मॅनेज करावंच लागतं. एक्झॅक्टली. स्लीप, एक्सरसाइज आणि हे फूड कन्झम्पशन हे 3 पिलर आहेत. तर हे 3 गोष्टींवर, आणि जे पिक्चरमध्ये नाही आहे ते आहे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट. तर ते सगळं तर मेंटली झालं, पूर्ण वेगळं स्कोप आहे, तर त्यावर आपण नाही जाऊ आता. बरोबर. प्लस मला एक क्रिएटिन बद्दल विचारायचं आहे. आता तू सेशनसाठी यायचंच माझ्या घरी, तर तुम्हाला क्रिएटिन रेकमेंड केलेलंस की तू क्रिएटिन घेत जा. तर मी क्रिएटिन कन्झ्युम केलेलं, त्याच्याने एकदम चांगला इफेक्ट पण आलेला बॉडीमध्ये, म्हणजे थोडं चांगलं मी वेट उचलायचो जिममध्ये. पण क्रिएटिनबद्दल सुद्धा पॅरेंट्स लोकांच्या मनात असतं की नक्की आता नवीन काय आलंय. आता प्रोटीनबद्दल त्यांच्या मनात तर होतंच की प्रोटीन पावडर काय असेल काय नाही, तर आता क्रिएटिन सुद्धा आलंय. तर क्रिएटिन नक्की काय असं जरा एक्सप्लेन कर. बिफोर आपण क्रिएटिन कोणाला काय रिकमेंड मी ते इन्फॉर्मेशन देणार, त्याच्या आधी मी हे बोलतो की आपला पूर्ण फोकस आधी आहे ना होल फूडवर असलं पाहिजे. जर आपला समज आपल्या दिवसाचा 3-4 मील पण नाही होत आहे, आपण प्रोटीन कन्झ्युम नाही करत आहे, इनफ प्रोटीन जे बॉडीला रिक्वायर्ड आहे, तर ते प्रोटीन पावडर किंवा क्रिएटिन हे सगळं काहीच तुम्हाला उपयोगी नाही येणार, कारण तुमचं बेसिक जे मॅक्रो जे होल फूडमधून पाहिजे तेच भेटत नाही आहे. हे गोष्टी सप्लिमेंट आणि तुम्हाला एक एनहॅन्समेंट सारखं वर्क करतं. त्यांचं नाव ते सप्लिमेंट, म्हणजे इट्स लाईक ऍडिशनल समथिंग ऍडिशनल. आपल्याला मेजर फोकस आपलं होल फूडवर असलं पाहिजे. आता मी येतोय क्रिएटिनवर.
क्रिएटिन इज वन ऑफ द मोस्ट रिसर्च सप्लिमेंट. म्हणजे तू आता जर गुगलवर सर्च करशील की क्रिएटिनवर काही पण आर्टिकल बघ, सर्वात जास्त रिसर्च क्रिएटिनच आहे. आणि बघायला गेलं की क्रिएटिन एक सेफ पण आहे, सेफ पण सप्लिमेंट आहे. ते आपण म्हणजे यंग एजमध्ये पण घेऊ शकतो, इवन ओल्ड एजला पण देऊ शकतो, कारण त्यामध्ये एनर्जी डेव्हलपमेंटचं ते पूर्ण सायंटिफिक टर्म आहेत. तर म्हणजे क्रिएटिनची काय अशी काही सायकल असते का? सायकल सारखी नसते, पण जर तू बॉडीला ते क्रिएटिन देत गेलं तर एका टायमानंतर बॉडी ही खूप अडॅप्टिव्ह गोष्ट आहे. तर बॉडीला तू जर देत राहणार क्रिएटिन, तर एका टाइम नंतर तुला ते थांबवायला पण, कारण बॉडीला जर एका गोष्टीची सवय झाली ना, मग त्यानंतर तो स्वतःहून प्रोड्यूस करणं मग बंद करतो. आणि बॉडी आपली नॅचरली 2 ते 3 ग्राम क्रिएटिन प्रोड्यूस करते. क्रिएटिन आपण फूड मध्ये नाही होऊ शकत का? फूडमध्ये असतं ना, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांचं चिकन आणि किंवा चिकन मध्ये क्रिएटिन असतं, किंवा रेड मीट. पण रेड मीट आपण कोण खात नाही किंवा कोणाला रेकमेंड पण नाही करतो, कारण ते बॉडीला ते म्हणजे चांगलं नाही बॉडीसाठी. आणि आपण मोस्टली तर ते अवॉइड करतो, म्हणजे रिलीजियस बिलीफ मुळे आपण अवॉइड करतो. एक्झॅक्टली. आणि असं पण नाही की आपण केलं पाहिजे, जर आपण रिलीजियस बिलीफ पण नाही तरी केलं पाहिजे, कारण ते इंडियन बॉडीसाठी त्याचं कोलन कॅन्सरचं काहीतरी रिलेशन आहे ना, म्हणजे कोलन कॅन्सर. कारण की मी असं ऑनलाईन बघितलेलं की समजा तुम्ही रेड मीट म्हणजे इस्पेशल बीफ जर तुम्ही कन्झ्युम केला तर तुमचा ना कोलन कॅन्सर व्हायचा चान्सेस वाढतात. खूप इंडियन बॉडी त्यासाठी नाही. ते आपण काय बघतो मोस्टली ते इन्फ्लुएन्सर, फॉरेनर इन्फ्लुएन्सर असतात किंवा कोण पण मॉडेल असतो तो रेड मीट कन्झ्युम करते, तर त्यांची लाईफस्टाईल तिकडे, वेदर कंडिशन, त्यांचं जगणं सगळं वेगळं आहे आपल्यापासून, आणि त्यांच्यामध्ये हे चालतं पहिलं, फ्रँकली स्पीकिंग. पण आपल्यामध्ये आपण हे सगळं नाही कन्झ्युम करू शकतो, तर ते एकदम वेगळी गोष्ट आहे. रेड मीट मध्ये आहे क्रिएटिन, चिकन मध्ये आहे. बेसिकली इंडियन जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर तुम्हाला चिकन तुम्ही कन्झ्युम करतो त्यामध्ये तुम्हाला भेटतं. म्हणजे आता सपोज मी आता क्रिएटिन घेतो मी डेली, आता डेली मी समजा 3 ग्राम घेतो, म्हणजे मी घ्यायचो आधी मी 3 ग्राम घेतो. आता 100 ग्रॅम चिकन मध्ये मला 30 ग्रॅम्स प्रोटीन मिळतं, तर 100 ग्रॅम चिकन मध्ये मला किती ग्रॅम क्रिएटिन मिळू शकतं? बघ, क्रिएटिन जर तुला 3 ते 4 ग्राम पण भेटला चिकन पासून, आणि ते पण 100 ग्राम मधून नाही, म्हणजे तुला डेली कन्झम्पनच्या वर डिपेंड करतं की तू डेली खातोय, किती खातोय दिवसातलं, म्हणजे आठवड्यातून एक फिगर सांग. म्हणजे समजा मी किती ग्रॅम चिकन खाल्ल्यावर मला मिळू शकतं 3 ते 4 ग्राम क्रिएटिन? जर तू समज 100 ग्राम चिकन जर डेली कन्झ्युम करतोय तर त्यावरून तुला 2 ते 3 ग्राम भेटणार. म्हणून आपण सप्लिमेंट करतो, कारण ते एकच स्कूप असतं ना, एक स्कूप घेतलं तर 3 ते 5 ग्राम आपल्याला भेटतच आहे. म्हणजे क्रिएटिन मध्ये. तर क्रिएटिन इज ॲडिशनली आपण प्रोटीन सोबत घेऊ शकतो. तर कसं क्रिएटिनला अब्झॉर्ब व्हायसाठी आपल्याला काय तर शुगर बॉडीमध्ये जावं लागेल. जर तू क्रिएटिन नुसतं पाण्यामध्ये टाकून पिणार तर त्याचा काही इफेक्ट नाही असणार, कारण तो फ्लश आउट होणार आहे. म्हणजे कसं प्यायचं? कारण की मी तर पाण्यातूनच घ्यायचो. नाही, मी प्रोटीन शेक मधनं घ्यायचो. प्रोटीन मध्ये टाकला, कारण प्रोटीन मध्ये थोडेफार कार्ब्स आहेत. कार्ब्स तुझ्या बॉडीमध्ये जाऊन ग्लुकोज मध्येच कन्वर्ट होणार आहे. ते ग्लुकोज सोबत ते तुझ्या ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊन मग ते प्रॉपर मसल मध्ये जाऊन मग ते वर्क करतं. आता आपण ते प्लेट बद्दल बोललो होतो की किती प्रोटीन पाहिजे किंवा किती कार्ब्स पाहिजे. आता आपण प्रोटीन बद्दल बोललो, तर कार्ब्स नक्की ते बोलतात ना, कार्ब्स हा जो वेट लूज करतोय त्याचा दुश्मन मानला जातो की बाय कार्ब्स खाऊ नये. तर नक्की त्याचे मागचं लॉजिक काय की आपण कार्ब्स का खाऊ नये? आता आपली इंडियन डायट अशा गोष्टीमध्ये अडकली आहे की फर्स्ट ऑफ ऑल इट इज कार्ब रिच. कुठलाही म्हणजे घरात तर जाणार, कुठलाही कास्ट असू दे, त्यांच्या डाएटमध्ये मोस्टली कार्ब्स असतो. साऊथ इंडियन, मी साऊथ इंडियन आहे, तर आमच्या स्पेशालिटी असतात की आपण कार्ब्स, राईस असतं, डोसा, इडली, हे सगळं आमच्या कार्ब्स रिच आहेत, पण ते चांगले आहेत. पण काय असतं, कधी कधी आपण ना ओव्हर इट करतो. आज तू ओव्हर इट केलं, उद्या तुला बॅलन्स केलं पाहिजे. जर तू उद्या बॅलन्स नाही केला की ते कार्ब्स तुझे स्टोअर होणार. बरोबर. आणि एनिथिंग स्टोर्ड इन युअर बॉडी मीन्स आपलं प्रोटीन झालं, कार्ब झालं, फॅट तर आहे, कन्वर्ट होणार, ते फॅट मध्ये कन्वर्ट होणार आहे, कारण तू त्याला यूज नाही करत आहे. जर तू ॲडिक्वेट अमाऊंट मध्ये घेणार, जेव्हा जितकं बॉडीला रिक्वायर्ड आहे, तर ते तुझं प्रॉपर यूज होणार आहे. जर तू ऍडिशनली घेतोय, दॅट्स वाय वी सेड ना की कॅलरी सरप्लस मध्ये तुम्ही जर तुम्हाला गेन करायचं तर, कॅलरी डेफिसिट मध्ये जर तुम्हाला लूज करायचं तर. आणि ते तर फक्त डाएटची गोष्ट आहे. तुम्हाला ट्रेनिंग आणि हे सगळ्या गोष्टीवर पण लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही किती बर्न करतायत, आणि अंडर बर्न करतायत की ओव्हर बर्न करतायत, तुम्हाला बॉडीमध्ये फटिगनेस किती वाटतं ट्रेनिंग करताना. तर हे खूप काही फॅक्टर आहेत, ते बघून चालावं लागतं एकत्र, तसं सांगता नाहीयेत. ओके. म्हणजे समजा आता मी एका प्लेटमध्ये
लेट्स से आपण मी 30 ग्रॅम्स प्रोटीन घेतोय म्हणजे 100 ग्रॅम चिकन्स घेतोय, तर मला कार्ब्स किती घ्यावं लागेल? 100 ग्रॅम म्हणजे सपोज माझा गोल आहे मला वेट लॉस करायचा आहे, तर मी कार्ब्स किती खाऊ 100 ग्रॅम चिकन सोबत? वेट लॉस करायचं तर कार्ब्स तुला ठेवायलाच लागेल, कारण कार्ब्स इज द सोर्स ऑफ एनर्जी. जर तू वर्कआउट करतोय, तू फॅट लॉस जर्नीवर आहे, तर तू वर्कआउट करणार. वर्कआउट इंटेन्स असेल तर तू दमणार तर तुला एनर्जी हवं आहे. एनर्जीसाठी तुला कार्ब्स कन्झ्युमच करावं लागेल. पण ते आपण लिमिटेड खायला पाहिजे कार्ब्स. लिमिटेड म्हणजे प्रोटीनशी जास्त नाही, म्हणजे जे प्रोटीनचं अमाऊंट आहे, म्हणजे 100 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन जर तू कन्झ्युम करताय तर मेक शुअर की तू 100 ग्रॅम्सच्या वर कार्ब्स कन्झ्युम नाही करताय. आणि प्लस फायबर किती घ्यावं? फायबर तर तुला जितकं तू घेऊ शकतो तितकं. त्याचं काही कॅलरी शिकायला जास्त खाऊ पण नाही शकत, कारण कार्ब्स कीप्स यू फुल. जे जर मीलच्या स्टार्टिंग मध्ये कार्ब्स खाणार ना, जर फायबर खाणार तर फायबर आपल्याला फुल ठेवतं, कारण फायबर इज 80% ऑफ वॉटर. जिथे समज व्हेजिटेबल झालेत की आपलं काकडी झाली, गाजर झाले, बीटरूट, हे सगळ्या गोष्टी सगळीमध्ये फायबर तुला चांगला भेटणार. जर मी बोलतोय की एक बेसिक मिडल क्लास जसं आपण आहोत त्यांना ते ही गोष्ट अवेलेबल आहे. परफेक्ट आहे. आपण एकदम आता जर डीप मध्ये ते हायफाय व्हेजिटेबल मध्ये गेलो, ब्रोकली, कॅप्सिकम, रेड बेल पेपर, काही सगळं सेमच आहे, फक्त सगळं प्रकृतीपासून भेटतंय. तर जे आपल्याला इंडियन डाएटला सुटेबल आहे ते आपण केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे इंडियावर भेटतं तेच खायला पाहिजे, कारण की ते आपल्या बॉडीला सुटेबल. एक्झॅक्टली. कारण की ऑलिव्ह ऑइल सुद्धा तेच प्रॉब्लेम होता. ऑलिव्ह ऑइल हेल्दी आहे पण ते आपल्या डाएटसाठी परफेक्ट नाहीये. तर ते काय लोकांना ना डायजेशनचा प्रॉब्लेम होतो ऑलिव्ह ऑइल खाल्ल्यावर. डिपेंड्स अमाऊंट, तुम्ही काय अमाऊंट मध्ये का. जर रोज तुम्ही ऑलिव्ह ऑइल करतायत तर एका टाइम नंतर तुम्हाला ऑलिव्ह ऑइलच हवं आहे, मग तुम्ही दुसरं ऑइल स्विच केलं की मग ते बॉडी रिॲक्ट करणार ना. कारण की मी आधी ऑलिव्ह ऑइल चालू केलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट झालं 1 वर्ष, तर मी हार्डली 3-4 दिवसच खाल्लं, कारण की त्याच्याने ना मला डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ लागला ऑलिव्ह ऑइल खाल्ल्यावर. तर ते थोडं स्टूल पास व्हायला ना प्रॉब्लेम व्हायचा. बरोबर. प्लस आता जर आपण जास्त प्रोटीन खाल्लं ना तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं नक्की? जर समज तू प्रोटीन जास्त कन्झ्युम करताय तर बाकी जे गोष्टी आहेत, म्हणजे तुझे मायक्रोन्यूट्रिएंट झाले, जे आपण व्हायटामिन्स म्हणतो, व्हायटामिन्स, मिनरल्स, जे गोष्टी असतात ते त्यावर पण तुला लक्ष दिलं पाहिजे, कारण ते गोष्टी पण आपल्याला म्हणजे एक गोष्टीचं ते स्टेपिंग स्टोन्स आहेत. म्हणजे एक सगळ्यांना बॅलन्स करावं लागतं. आणि जर कुठलाही वर खाल्लं होतं तर ते होतं नॉर्मल आहे. पण तर तुला ना तुझ्या बॉडीला ऐकायला पाहिजे. जर वाटतंय की तू प्रोटीन जास्त कन्झ्युम करतो, प्रोटीन कमी कर. मील वाढवला की आपोआप ते प्रोटीन डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल, तुझं प्रोटीन गोल पण हिट होत आहे आणि काय त्रास पण नाही होत आहे. तर आपण परत येऊ, कारण की आपलं ते बोलणं इनकम्प्लीट राहिलं. फिजिक बिल्डिंग. तुला विचारलेलं की आता सपोज मला 1-2 वर्षात फिजिक बिल्ड करायची आहे, तर मला काय काय असं सॅक्रिफाईस करावं लागणार किंवा मला काय काय इनटेक करावं लागणार एक चांगली फिजिक बिल्ड करायला? फर्स्ट ऑफ ऑल फिजिकमध्ये जर तुला फिजिक बिल्ड करायचे तर तुला तर खूप म्हणजे मेंटली प्रिपेअर व्हावं लागेल, फायनान्शियली प्रिपेअर व्हावं लागेल, आणि टाइम बेस म्हणजे टाइम वाईज पण तुला खूप जास्त द्यावं लागेल. जर तू वर्किंग प्रोफेशन आहे कुठल्या दुसऱ्या फील्डमध्ये तर फिजिक बिल्ड करणं एक कसं डिफिकल्ट होऊन जातं. तर त्याला सगळ्या गोष्टींना घेऊन करणं इज टफ. सो अगर ते सगळं तुझं फेवरेबल कंडिशनमध्ये आहे तर तू बिंदास त्यावर जाऊ शकतो. जर फिजिक्ससाठी आपल्याला बोलू तर फर्स्ट ऑफ ऑल 4 to 5 days ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग इज मस्ट. ओके. आणि त्यामध्ये पण 1 वीकमध्ये जर तू तसं स्प्लिट ठेवताय, आणि स्प्लिट पण ठेवतात काही लोक 6 दिवस पण ट्रेनिंग करतात, बट त्यांची रिकव्हरी तशी असली पाहिजे. 6 दिवस करणं इज टू मच फॉर अ बॉडी. जे आपण असं वाटतंय की आपल्याला फटीग वाटतंय किंवा रिकव्हरी नाही होत आहे मसल, तर 6 दिवस आपल्याला विकनेस किंवा टायर्डनेस होतो. एक्झॅक्टली. तर 6 दिवस आपल्याला थांबवलं पाहिजे. वीकमध्ये 2 दिवस तू रेस्ट दे स्वतःला. ऍटलीस्ट 5 days तर तू आपल्या पूर्ण पोटेन्शियलमध्ये तू ट्रेन करणार. ते स्प्लिट डिपेंड करतं तू कसं. सपोज मला वेळच नाहीये म्हणजे जिमला यायचा, मला फक्त सॅटर्डे संडे जाऊन मी करू शकतो का असं? बरोबर. 2 वर्षात असं करू शकतो मी बिंदास म्हणजे फक्त सॅटर्डे संडे जाऊन. ऍटलीस्ट तू 1 दिवस पण करणार ते पण इनफ आहे बॉडीसाठी, कारण ऍटलीस्ट तू काय तर करतोय इन्स्टेड ऑफ बिईंग अ काउच पोटॅटो. बरोबर. समजलं. तर 1 दिवस पण केलं, 1 दिवस जाऊन काय करणार तू? आता जर एक स्पेसिफिक मसल तर हिट नाही करणार. तर जर तू समज 1 ते 2 दिवस किंवा 3 दिवस करताय तर फुल बॉडी कर, पण मध्ये गॅप ठेव. आता तू बोलतोय सॅटर्डे संडे फक्त करणार, तर सॅटर्डे संडे मध्ये तू काय करू शकतो? सॅटर्डे तू अपर बॉडी कर, संडे तू लोअर बॉडी कर. तर अपर बॉडीमध्ये म्हणजे तू खूप डिस्टन्स नाही पण खूप मसल्स हिट करू शकतो, टार्गेट करू शकतो. जर तू फुल बॉडी करणार दोन्ही दिवस तर
आज समज तो चेस्ट केलं तर उद्या तू चेस्ट परत करणार तर ऑलरेडी मसल रिकवर्ड नाही, बरोबर. तर तो परत फटीक मग जास्त, म्हणजे 48 आवर्स टाइम दिला पाहिजे. एक्झॅक्टली 48 आवर्स इज मस्ट, असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे. पण जर तुमची कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, पण ते एका पॉईंट नंतर तुम्हाला फील होणार की यार रोज फुल बॉडी नाही, तर अपर लोअर एक चांगलं स्प्लिट आहे जर तुम्ही सॅटर्डे संडे करतायत. मी तर मोस्टली रिकमेंड करतो की ॲटलीस्ट तुम्ही 3 to 5 days ॲटलीस्ट वीकली ट्रेन करा, मध्ये 1 ते 2 दिवसचा रेस्ट ठेवा पाहिजे. प्लस जे कटलर तुला माहित असेल बॉडी बिल्डर, तर जे कटलरचे मी एक इंटरव्ह्यू बघितलेला, तर त्याने तो काय बोललेला की त्याने जेव्हा प्रोफेशनल बिल्डिंग चालू केलेली बॉडी बिल्डिंग, तर त्याने स्टार्टिंगची किती 3 की 4 वर्ष फक्त त्याने अपर बॉडी मारलेली. त्याने अपर बॉडी चांगली बनवली, त्याच्याने त्याने लेगवर फोकस केला, कारण की तो त्याच्यामध्ये लेग आहे ना लवकर बिल्ड होतात, म्हणजे लवकर त्याचं हे म्हणजे बोलतात ना रिकव्हरी असं त्याने दिसून येतात. तर त्याने स्टार्टिंगचे 3-4 वर्ष आहे ना त्याने फक्त अपर बॉडी मारली, आणि त्याचा मी बोलतो ना मनावर घेतलं की नाही मला आता लेग्स मारायचेच नाही, मला फक्त आता अपर बॉडी मारायची आहे. पण तुला उद्याचं माहित आहे तू लेग डे परत नक्की करणार आहे का? कारण त्यांच्या पाठी खूप प्रोफेशनल्स असतात, बरोबर, जे त्यांच्या फर्स्ट ऑफ ऑल पर्सनल ट्रेनर, मेंटल ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, एक लोक त्यांच्या पाठी असतात आणि ते तसं इन्व्हेस्ट करतात त्याच्यावर. बरोबर आहे, त्यांचं प्रोफेशनच तेच आहे, म्हणून ते तसं प्लॅन करून करतात, असं नाही की असं विचारायला म्हणून केलं. त्याने आधी म्हणजे त्याने बोललं असणार त्याच्या एक्सपर्ट बद्दल की असं असं करतो तर चालेल का वगैरे. ते प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग होतं जगात काय पण होतं, पण ऍटलिस्ट तुम्ही प्लॅनिंग करून करतायत. असं नाही की तू कोणापासून इन्स्पिरेशन घेऊन करताय. आज तू 2-3 वर्ष अप्पर बॉडी केली, पण 2-3 वर्षानंतर मोटिवेशन गेला, तू जिमच नाही करणार समज तुझ्या कामामुळे, काही गोष्टीमध्ये लोअर बॉडी तर गेली, मिस झाली, मग लोअर बॉडी कधी ट्रेन करणार. बरोबर. त्यापेक्षा एक जनरल पॉप्युलेशन मध्ये येतो, म्हणजे आपल्याला आपण काय आपल्या फोकसली बॉडी बिल्डिंग ट्रेन नाही करतोय किंवा काय आपण ऍथलीट पण नाही आहोत, तर आपल्याला फुल बॉडी पर्स्पेक्टिव्हला घेऊन चाललं पाहिजे पुढे की मला एक गोष्टी बिल्ड करायची आहेत आणि मेन तर स्ट्रेंथ वाढवायची. साईजने काय नाही होणार जर साईज मोठी आणि स्ट्रेंथच नाही आहे, कारण ते पण होतं तुम्ही हेवी मारणार, पण तेच जर तुमच्या रिअल लाईफमध्ये जर काही गोष्टी इन्सिडेंट आली की तुम्ही स्वतःच्या बॉडी नाही लिफ्ट करू शकता, तर ते एक ड्रॉबॅक आहे. म्हणजे पुशअप्स किंवा पुलअप्स वगैरे. एक्झॅक्टली. जर तुम्ही चेस्ट प्रेस मारतायत 40-50 kg, 40-50 kg, आणि जर तुमचं पुशअपच 10 पण तुम्ही स्ट्रगल करून करतायत, तर ते नाही. तर तुम्हाला एक होलिस्टिक अप्रोच घेऊन चालला पाहिजे की जर तुम्ही तुमच्या बॉडीला ऍटलिस्ट लिफ्ट करायला आलं पाहिजे. प्लस आता मला बॉडी लिफ्ट म्हणजे बॉडीला, आता तू बोलला की बॉडीला आपल्याला लिफ्ट करता आलं पाहिजे, त्याच्यावर मला आठवलं कॅलिस्थेनिक्स. बरोबर. तर खूप लोक आहेत ना कॅलिस्थेनिक्स चूज करतायत ओव्हर जिम, तर ते कॅलिस्थेनिक्स बेटर आहे की जिम बेटर आहे? परत तुमचं गोल काय आहे. जर तुम्हाला मसल अप झाले किंवा फ्री स्टाईल झाले, ते 180 डिग्री स्विंग, 360 डिग्री स्विंग, ते सगळं जर तुमचं गोल आहे 360 डिग्री स्विंग, म्हणजे एक बार असतं आणि त्याच्यावर तुम्ही गोल ते सर्कस मध्ये बघितलं असेल तुम्ही, ते सर्कस जिम्नॅस्टिक सर्कस असतात ना, तर कॅलिस्थेनिक मध्ये मोस्टली ते असतात. आणि स्टॅटिक ते खूप डीप आहे कॅलिस्थेनिक, आणि एक जिमिंग एक वेगळी म्हणजे स्पोर्ट झालं. कॅलिस्थेनिक्स कधी मी सुरुवातीला कॅलिस्थेनिक चालू केलेला म्हणजे स्वतःच्या ट्रेनिंगसाठी, आणि आता पण कधी कधी ट्रेन करतो मी. कॅलिस्थेनिक असं स्पोर्टी वाईज मी नाही करतोय, पण मी शिकतो, मला आवड आहे. ऍक्च्युली लोक कॅलिस्थेनिक्स आहे ना ह्याच्यासाठीच करतात, फिटनेससाठीच करतात, कोण असं स्पोर्ट्ससाठी कोणी एवढं बघत नाही. नाही, मी तर बघितलं की कॅलिस्थेनिक ॲज अ स्पोर्ट्ससाठी मी त्यांच्या ते कम्युनिटीमध्ये राहिलंय, आणि आता पण माझे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या कम्युनिटीमध्ये की ते लोक स्पोर्ट्ससाठी ट्रेन करतात किंवा कोणाला फक्त आवड असते, म्हणजे आवड मुले करतात, असं की एकदम फोकसली नाही की मला ह्याच्यामध्ये पुढे जायचं आहे. कारण ते एक स्पोर्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करिअर नाही करू शकता. तुम्हाला जर तुम्हाला गोल असेल, तुम्हाला इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे, तर ते करतात. अशा पण काही गोष्टी आहेत, लोक आहेत जे करतात. तर प्लस आता आपण शुगर बद्दल बोलू. ठीक आहे, शुगर म्हणजे कसं, आता ज्या लोकांना वेट कमी करायचं आहे ना, त्या लोकांना शुगर तर गिव्हअप केली पाहिजे, म्हणजे माझ्या मते तरी ॲटलिस्ट. म्हणजे कारण की शुगरने कसं आपण थोडी जरी खाली तरी पण त्याचे जास्त कॅलरी असतात, प्लस इन्सुलिन त्याच्याने वाढतो वगैरे. का कारण बोलतोय, कारण की आहे ना माझा एक नेक्स्ट फॉलोअप क्वेश्चन आहे. एक आहे ना फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे, तर तो काय बोलतो की जर तुम्हाला कॅलरी सरप्लस करायचं असेल, म्हणजे सपोज तुम्ही गेनिंगवर आहे, कॅलरी सरप्लसमध्ये तुम्हाला जायचं आहे, तुम्ही अक्षरशः काही खावा, तुम्ही मॅगी खाल्ला तरी तुमची बॉडी बनणार. तर ते नक्की काय आहे, ते फॅक्ट आहे की ते मिथ आहे? गोष्टी बघ अशा आहेत की तू काही खा, तुझ्या बॉडीला लागणार आहे. एक काम करू, आपण पहिला शुगर बद्दल बोलू की शुगर नक्की खावं की नको खावं.
शुगरचं काय कुठला शुगर आहे म्हणजे शुगर प्रोसेस शुगर तर ते आपलं जे घरी ते युजली यूज होतं ते प्रोसेस शुगर बघायला गेलं की ते अमाऊंट मध्ये घेतला तर चांगलं दिवसाला तर तू 1-2 टेबलस्पून घेताय तर ठीक आहे म्हणजे ठीक म्हणू शकतो तर तुला अवॉइडच नाही करू शकत तू पण तुझं असेल की घरी तर चहामध्ये तू शुगर घेणार मग कॉफीमध्ये शुगर घेणार मग बाहेर जाऊन तू डोनट्स पेस्ट्री केक्स ते कारण सगळ्यामध्ये शुगर आहे आणि जर तू बघायला गेलं की एक साधा ज्यूसमध्ये जे गन्न्याचा ज्यूस आहे किंवा कुठलाही फ्रूट ज्यूस घे त्याच्यामध्ये पण शुगर आहे पण ते नॅचरल शुगर आहे बरोबर ते बॉडीला एवढा हार्म नाही करणार म्हणजे जे प्रोसेस्ड आहे ते जर तू कंट्रोलमध्ये नाही ठेवलं आणि जर लिमिट नाही खायची तर ते तुला हेल्प नाही करणार ते अच्छा म्हणजे शुगर म्हणजे माझ्यामध्ये तर अवॉइडच केली पाहिजे सपोज तुम्ही बॉडी बिल्डिंग करताय किंवा वेट लूज करताय कारण की त्याच्याने जास्त कॅलरीज म्हणजे इंटेक जास्त होतो कॅलरीजचा बघ क्रेविंग होतं तर माझं असं म्हणणं आहे मी माझ्या क्लायंट्सला पण म्हणतो की जर तुम्हाला क्रेविंग होतं तर थांबवू नका क्रेविंग होत आहे बॉडी आहे फुलफिल करा पण नेक्स्ट टाइम जेव्हा होणार तर तू स्वतःला प्रश्न विचार की का होतं मला क्रेविंग क्रेविंगचे मोस्टली रिझन हेच आहे की तुम्ही तुमचं प्रोटीन कन्झम्पशन कमी आहे तर बॉडीमध्ये खूप काही अशा गोष्टी हॉर्मोनल चेंजेस असतात जेव्हा तुम्ही प्रोटीन नाही घेतात ना तर तुम्हाला जर तुला आता दिसलं कुठे जाताना तू ट्रॅव्हल करताना तुला दिसलं की केकचा फोटो दिसला तर तुला केक खायचं क्रेव होणार मग ते कारण आपला माइंड पूर्ण खेळतोय जर तू माइंडला सांगितलं की नाही खायचं आहे तू पाणी पी 1-2 ग्लास ती क्रेविंग संपली पण ते जे एक स्मॉल एक ड्युरेशन असतं ना त्यामध्ये तुला स्वतःला समजायचंय की तुला खायचंय की नाही बरोबर जर तू कंट्रोल केला तर तू जिंकलास नाही केला की मग गेला कारण की हे असं झालंय मी तुला माहितीये मी दिवसातून आहे ना 5 कप चहा पियायचो लिटरली मला रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा चहा लागायचा पण आज असा दिवस आहे मी दिवसातून 1 पण कप चहा नाही पियत पूर्णपणे गिव्ह अप केलाय बरं चहाच नाही शुगर खातच नाही मी अजिबात भले बाकी सगळं खातो ऑइली फूड वगैरे सगळं खातो पण शुगर तर मी पूर्ण क्विट केली म्हणजे त्याच्यावर मी जिंकलोय म्हणजे बोलतात ना की कंट्रोल आलाय पूर्ण माझा शुगरवर कंट्रोल झाला पूर्ण कंट्रोल आला म्हणजे तू माझ्यासोबत किती स्वीट ठेव काही ठेव मी हातच नाही लावणार म्हणजे मला किती भूक लागू दे किंवा किती असं बोलताय ना मनातून इच्छा होऊ दे मी शुगरला हातच नाही लावणार एवढं माझं कंट्रोल आलंय पूर्ण शुगरवर तुझ्या केसमध्ये बघायला गेलं की जे शुगर क्विट करणं एक हेल्दी लाईफस्टाईलच्या मार्गेत तू जात आहे म्हणजे शुगर क्विट करणं एक काय असं मोठा टास्क नाही आहे पण हेच आहे की तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल ऑप्ट करताय शुगर घेतल्याने पण एवढा त्रास होणार नाही जर तुम्ही डेली पण नाही घेताय आणि कधी कधी जर बर्थडे आहे किंवा काय ओकेशन आहे तेव्हा तुम्ही घेताय इट्स ओके बिकॉज यू आर फॉलोइंग अ हेल्दी लाईफस्टाईल पण जर नसेल हेल्दी लाईफस्टाईल आणि नुसताच घेत चाललंय ब्लाइंडलेसली तर ते चुकीचं आहे मग ते स्वतःला तुम्ही हार्म करताय म्हणजे शुगरचं कसं माहिती काय शुगरने एक तर काही फायदा होत नाही आपल्याला होतो तो नुकसानच होतो एम्प्टी कॅलरी तेच त्यापेक्षा न घेतलेले कोण एकदम कमी घेतलेलं बोलतात ना की दिवसातून आता जसं तू बोललास की 1-2 टेबलस्पून वगैरे घेतलं तर ठीक आहे कारण की त्याच्याने आपल्याला काही फायदा होत नाही जसं की आपल्याला डोपामिन रिलीज होतं आपल्याला चांगलं वाटतं आपल्याला एवढंच ते शुगरचं होतं प्लस आता सेकंड पॉईंट आपण बोलणार होतो ते म्हणजे मॅगी खाऊन वगैरे बोलतात ना की बॉडी बनते वगैरे तर ते काय नक्की ते म्हणजे फॅक्ट आहे की ते मिथ आहे बल्किंगसाठी जर तू बोलणार की काय पण खाल्लं तरी चालेल काय प्रपोर्शनमध्ये मी अग्री करतो काही खाल्ल्यापर्यंत चालेल पण ते एका हद्दामध्ये असलं पाहिजे मॅगीमध्ये असे सबस्टन्स असतात जे हार्मफुल असतात हेल्थसाठी जसे लेड झाले लेड असं काय बॅन झालेलं हा तर अशी गोष्टी असतात जे कधी कधी आपल्याला म्हणजे त्रासदायक होऊ शकतं तर मॅगी नाही म्हणेल पण गोष्टी आहे तुम्ही फक्त मॅगीबद्दल नाही बोलत आहे लिटरली काही खाल्लं तरी पण असं अंडरस्टूड पण काही पिझ्झा बर्गर खातात गेनिंग मध्ये कारण त्या हाय इन कॅलरीज आहेत आता तू वगैरे सप्लिमेंटेशन मध्ये मास घेणार असतो त्यामध्ये काय असतं हाय कॅलरी जे बॉडीला तुम्ही जर होल फूड मध्ये नाही कन्झ्युम करू शकता तर ते कंप्रेस्ड वे मध्ये तुम्हाला दिलंय तर ते तुम्ही कन्झ्युम केलं की तेवढं कॅलरी पण तुम्हाला भेटलं आणि ते ज्याचं काम जे आहे म्हणजे गेनिंग करणं फॅट स्टोअर करणं तर ते पण तो करणार आहे तर हे सगळ्या गोष्टीमध्ये ना प्रोसेस असतात त्यामध्ये कॅलरीज हाय असतात म्हणून मोस्ट ऑफ द ते कन्झ्युम करतात पण जर आता तू जिम गोअर आहे आणि आता फक्त हेल्दी लाईफस्टाईलसाठी तू करतोय आणि कुठला पण कोणाला पण ऐकून तू जर समज की हे खातोय तर ब्लाइंडलेसच खाणंच झालं नाही म्हणजे तुझं काय सायन्स बॅक नाही त्याच्या पाठी काय मेन रिझन नाही फक्त तुला एक रिझन भेटलंय की हा त्याने सांगितलं की खाऊ शकतो तर आपण खाऊ बिंदास तर हे आणि ते आपल्याला एक्सक्यूज मिळतं की नाही आता एवढा मोठा बॉडी बिल्डर आहे एवढा त्याचे एवढे फॉलोअर्स आहेत तो हा बोलतो
तर आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणजे काय हे नाहीये, चुकीचं नाही. जर कोण चांगला इन्फ्लुएन्सर किंवा कोण असं एज्युकेटर असेल तर तो हे सांगताय, तर मी तर हेच म्हणणार की तो फक्त मार्केटिंग किंवा स्वतःचं पब्लिसिटीसाठी करताय. हे असं काय लाईफस्टाईल, चांगलं लाईफस्टाईल नाही. कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते, मॅगी खाऊन बॉडी अरे फेमस, खूप फेमस आहेत फेमस. तर अजून एक टॉपिक होता, म्हणजे तो थोडा सध्या हॉट टॉपिक आहे. हॉट टॉपिक म्हणजे बोलतात ना की थोडा रिक्वायरमेंट आहे म्हणजे ह्याबद्दल बोलायची आजच्या जगात. तर ते काय माहिती काय, ते म्हणजे फिमेल फिटनेस किंवा फिमेलला मार्शल आर्ट शिकवणं किंवा त्यांचं स्वतःचे फिटनेस वगैरे, हे खूप इम्पॉर्टंट झालं आजकालच्या जगात. म्हणजे आपण आजकाल बघतो की कसल्या न्यूज येतात आपल्याला पाहायला मिळतात, तर ते खूपच असं इम्पॉर्टंट झालं आहे ह्या. तर फिटनेस हे खूप जास्त इम्पॉर्टंट झालं, स्पेशली फॉर फिमेल्स. म्हणजे त्यांना मार्शल आर्ट शिकवणं वगैरे हे सगळं त्यांना खूप इम्पॉर्टंट झालं आहे. तर तू ह्याबद्दल काय बोलशील? मार्शल आर्ट स्पेसिफिकली नाही, पण फिमेल्सला मी माझ्या पर्स्पेक्टिव्ह किंवा माझं सजेशन आहे की तुम्ही प्लीज जिममध्ये जा. जिममध्ये नाही तर काहीतर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व राहा. कारण ॲज यू एज, तुमचं जसं एज होत जातं तर तुमची मसल मास आणि बोन डेन्सिटी डिग्रेड होत जाणार आहे. म्हणजे फक्त स्पेशली वुमेनसाठी की ते मेनसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे? मेनसाठी आहे, पण फिमेलसाठी जास्त, कारण त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस खूप जास्त होतात. म्हणजे जर तू बघणार, बिईंग फ्रॉम ॲडॉलसंट टू प्युबर्टी टू एक ते स्टेजेस असतात, फेजेसमध्ये ते जसं एंटर करतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस खूप होत असतात त्यांच्यामध्ये. तर त्या गोष्टीमध्ये जर बघायला गेलं महिन्यातून एका आठवड्यामध्ये ते ब्लीड करतात, बरोबर, पिरियड्समध्ये. तर जेवढं त्यांचं ते ब्लीड असतं त्यावर पण डिपेंड करतं की त्यांचं बोन डेन्सिटी तिकडे डिग्रेड होतं. खूप काही गोष्टी असतात त्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सेस मध्ये की त्यांना इफेक्ट करतो त्यांच्या माइंडवर. म्हणजे ते सगळं मेंटली पण खूप चॅलेंजिंग असतं, कारण आपण कधी ते फील नाही केलं, पण आपण समजू शकतो त्यांना. पण म्हणून फिटनेस त्यांच्या हे सगळ्या गोष्टीमध्ये पण खूप हेल्प करणार. जर ते वेट लिफ्ट करणार, त्यांची मसल स्ट्रेंथ वाढणार. मसल स्ट्रेंथ वाढल्यामुळे ते मसल्स त्यांच्या बोनला हेल्प करणार. बोनला हेल्प केल्यामुळे त्यांना इंजरी फ्री होणार. कारण मोस्ट ऑफ द फिमेल ॲट द एज ऑफ 25 आफ्टर दॅट 30 त्यांना काही गोष्टीचं त्रास व्हायचं चालू होतं. म्हणजे नी पेन झालं, ते तर वेगळंच कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही ट्रेन नाही केलं आणि फक्त तुमचं लाईफस्टाईल तुमचं चांगलं नाही, म्हणजे स्लीप सायकल बरोबर नाही आहे आणि खाणं पिणं बरोबर नाही आहे, शुगर कन्झम्पशन आहेत, स्ट्रेस लेवल मेंटेन नाही आहे आणि गोष्टी म्हणजे चुकीच्या मार्गात चालल्या, तर हे पीसीओडी व्हायचे चान्सेस खूप जास्त. आणि ते रिव्हर्सेबल आहे का पीसीओडी? मग काय, मग ते आपण ट्रेनिंग करूनच ते चांगलं करू शकतो. रिव्हर्सेबल आहे? येस ऑफकोर्स. ट्रेनिंग एट पार्ट झालं, तुम्ही वेट ट्रेनिंग करून ते बरोबर करू शकतो. किंवा तुमच्या फूड कन्झम्पशन, जे तुम्ही जेवण जे काही तुम्ही खाता त्यावर, म्हणजे प्रॉपर माइंडफुल्ली खाणं, स्लीप सायकल, स्ट्रेस कमी घेणं, कामाचा स्ट्रेस असेल तर कमी घ्या, घरचा स्ट्रेस, म्हणजे फॅमिली असतात. त्याचं इंडिकेशन काय, म्हणजे आता सपोज कोणाला झालंय पीसीओडी तर आपण कसं ओळखू शकतो? इरेग्युलर सायकल. अच्छा, इरेग्युलर सायकल आहे म्हणजे कळलं हा. प्रॉपर टाइमेवर नाही, जे त्यांचं टाइम असतं ते तेव्हाच त्यांचं मेन्स्ट्रुएशन सायकल होणं त्यांना माहित असतं. पण जर तुमचं वर्क आहे किंवा कधी होतच नाही, तर ते एक इंडिकेशन आहे. जर तुम्हाला असं काही होत असेल तर प्लीज डॉक्टर. वेट गेन सुद्धा त्याच्यामध्ये करायचं. वेट गेन इज द बेसिक सिम्पटम, लाईक मीन्स वन ऑफ द सिम्पटम्स. पण तुम्ही प्लीज डॉक्टर रिकमेंड करा आणि एक फिटनेस प्रोफेशनलला तुम्ही म्हणजे कन्सल्ट करा की एक्झॅक्टली काय चाललंय. जर ते डिटेक्ट झालंय तर मेन तुम्हाला घाबरायची गरज नाही, ते रिव्हर्सिबल आहे आणि एवढं काय म्हणजे ॲडव्हर्स पण नाही त्याचा इफेक्ट. फक्त तुम्हाला ते बॉडीसाठी चांगलं नाही आणि लॉंग टर्म तुम्ही फ्युचरसाठी जर तुम्ही प्लॅनिंग करणार, फ्युचर प्लॅनिंग, तर त्यासाठी खूप ड्रॉबॅक सारखं आहे. तर तुम्ही ते तर आता पण खूप वाईड लांब गेलो, पण ऍक्च्युअली इम्पॉर्टंटच आहे बोलणं हे सगळं. पण फिटनेसला बघायला गेलं की ते तुम्हाला जास्त हेल्प करेल, वेट ट्रेनिंग अँड ऑल. बरोबर. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली वेट ट्रेनिंग अशी गोष्ट आहे ती सगळ्यांना करायलाच पाहिजे. म्हणजे टीनेजर पासून त्याला लिटरली जे ओल्ड असतात ना, ऍक्च्युली ओल्ड लोकांना पण जास्त गरज आहे वेट ट्रेनिंगची. तर ते सगळ्यांना केलंच पाहिजे. म्हणजे बोलतात ना की आपल्याला स्कूलमध्ये आहेत ना, जे पीटीचा लेक्चर असो तर त्या कोणतरी वेगळंच टीचर घेऊन जातं. कारण की आपल्याला म्हणजे आपल्या जीवनात आहे ना ह्याचा ट्रेनिंगचा ना फिजिकल ट्रेनिंगचा इम्पॉर्टन्सच नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आपण ठीक आहे, आपण एज्युकेशन घेतलं म्हणजे आपण मॅथ्स सायन्स शिकलो ते तेवढंच इनफ आहे, पण नाही आहे. ॲक्च्युली ह्याचं पण खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे फिटनेसचा. हे ॲक्च्युली आता लोकांना कळायला लागलं आहे. म्हणजे आधी एवढं माहीत नव्हतं इम्पॉर्टन्स, पण आता ॲक्च्युली लोकांना कळायला लागलं आहे. त्याच्यामुळे आता लोक बोलतात की नाही, जो फिजिकल ट्रेनिंगचा जो लेक्चर असतो स्कूलमध्ये तो झालाच पाहिजे. ॲक्च्युली
जो हाफ अन आवर असतो तो ॲक्च्युली 1 hour झाला पाहिजे, असं खूप लोक असं बोलतात. तर ते म्हणजे माझ्या मते तर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पीटीचा लेक्चर असणं स्कूलमध्ये आणि मॅक्झिमम 1 hour असणं. फिजिकल ट्रेनिंग शाळेपासूनच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण म्हणजे जे रूट असतं ते शाळेवरूनच म्हणजे बिल्ड होतं तुमचं. आता जर जो एक स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल शाळेपासून म्हणजे स्पोर्टी आहे, सगळ्या स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्ड असतं, त्याचं लाईफस्टाईल म्हणजे तसंच बिल्ड होतं. मग स्पोर्ट्स तर आपल्याला खूप काही शिकवतं, पण जे स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्ड नसतात त्यांचं कॅरेक्टर पण तसंच बिल्ड होतं. म्हणजे फ्युचरला ते शाळा झाल्यानंतर कॉलेजमध्ये पण मग तसंच लाईफस्टाईल. म्हणजे ॲथलेटिझम किंवा मुवमेंट, फिजिकल मुवमेंट जास्त होतात. फिजिकल मुवमेंटमध्ये त्यांना एवढं इंटरेस्ट नसतं. तर आणि मोस्ट ऑफ द टाइम, नॉट एव्हरी टाइम बट मोस्ट ऑफ द टाइम तेच म्हणजे त्यांनाच पुढे जाऊन त्रास होतं. कुठलाही त्रास म्हणजे काही त्रास होऊ शकतं, ते मेंटली झालं की फिजिकली झालं. तर एक शाळेपासून स्पोर्ट्स खेळणं एक खूप गरजेचं आहे. जर कोणाचं म्हणजे छोटे बाल असतात ते जर शाळेमध्ये स्पोर्ट्समध्ये नाही, तर यू नीड टू फिगर आउट की त्यांच्यामध्ये काय तर चुकीचं चाललंय. म्हणजे ऍटलीस्ट आपण पुश करावं की बाय करा, म्हणजे ऍटलीस्ट आपल्याला पुश केलं पाहिजे त्यांना की काही एका स्पोर्ट्समध्ये तर इन्व्हॉल्ड असलं पाहिजे. कारण स्पोर्ट्स फक्त फिजिकली नाही बिल्ड करतं, तुमचं कॅरेक्टर बिल्डिंग तिकडे चालू होतं. म्हणजे कसं तुम्ही इन्व्हॉल्ड असतात, टीम बिल्डिंग झालं, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड झालं, गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड असतात. तर ते स्पोर्ट्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. मेन बघायला गेलं की आताचं जे एज्युकेशन सिस्टम आहे ते पूर्ण म्हणजे एवढं चांगलं नाही, असं माझं पॉईंट ऑफ व्ह्यू. राईटच ऍक्च्युली बरोबरच आहे. शाळेमध्ये एवढं फक्त पूर्ण जे आता असतात ते अभ्यास त्याच्यावरच फोकस करतात आणि ह्याच्यावर फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये कमी झालंय. आणि मी पोरांना पण बघतोय आजकालच्या की एकदम फोनवर एकदम गुंतलेले आहेत किंवा सोशल मीडिया झालं, काही चाललंय. म्हणजे आपल्या टाइमला आपण शाळेमध्ये फक्त असं वाट बघायचं की कधी फिजिकल फिटनेसचं बरोबर पिरियड येतं आणि कधी आपण पळू खाली मैदानात जातोय खेळतो. पण आता लोक इंटरेस्टेड नाहीत, ते खूप सॅड आहे बघणं. पण आपणच आहेत की जे म्हणजे प्रमोट करू शकतो त्याला किंवा अवेअरनेस क्रिएट करू शकतो जर आपल्या आजूबाजूला कोण आहे. त्याचं एक रिझन म्हणजे कारण की लोकांना म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या हातात मोबाईल आले. आपल्या इथं मोबाईल नव्हता, की आपल्या डायरेक्ट 10वी नंतर मोबाईल भेटलेला. पण त्या आत्ताच्या जनरेशनमध्ये लाईक लिटरली 4वी-5वी पासूनच हातात मोबाईल असतो. त्याच्यामुळे त्यांना आहे ना बाहेर असं मनच करत नाही बाहेर जाऊन खेळायचं वगैरे. तर हा पण एक फॅक्टर असू शकतो. इझी ऍक्सेस म्हणजे पॅरेंट्स पोरांना एकदम यंग एज मध्येच मोबाईल सगळं ऍक्सेस देऊन टाकतात. तर त्यांच्या हातात इंटरनेट आहे आता. तर इंटरनेट तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी पण यूज करू शकता आणि वाईट गोष्टीसाठी पण मोस्टली एवढे लवकर ऍक्सेस नाही दिलं पाहिजे. कारण जेवढं ते नेचरमध्ये जेवढं बाहेर तुम्ही तुमचं कॅरेक्टर बिल्ड होणार, ते म्हणजे फिजिकली तुम्ही जसं बिल्ड होणार ते घरी बसून फोनवर नाही होणार आहे. बरोबर. आणि जर क्रिकेटमधलं एक स्पोर्ट्स घेतो मी, क्रिकेट, तर तुम्ही बाहेर खेळायला गेलो की ते खूप फिजिकली एक्झर्टिंग स्पोर्ट आहे. ते आता क्रिकेटचं सिम्युलेटर फोनमध्ये तुम्ही खेळतात, तर ते आता कम्पॅरिझन केलं फिफा वगैरे सगळं फोनमध्ये कधी कम्पॅरिझन नाही झालं, कधी कम्पॅरिझन नाही होईल. तर आता काय म्हणायचं त्याच्या पाठी फक्त आपलं प्रयत्न चाललं पाहिजे की आपण पुश करतोय आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरी कोण आहात. तर जास्त आपलं जग तर नाही बदलू शकत, पण थोडं आपण ट्राय करू. आपल्याकडून जेवढं होतंय आपल्याकडून ते आपण करू शकतो. ठीक आहे. सो थँक्यू सो मच तुझ्या शोमध्ये आल्याबद्दल, तुझं जे नॉलेज आहे ते आम्हाला सांगितल्याबद्दल, तुझा जो एक्सपिरियन्स आहे, तुझं नॉलेज आहे त्याचे थोडं आमच्याबद्दल शेअर केल्याबद्दल. सो थँक्यू अगेन. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. खूप मजा आली मला त्या शोमध्ये येऊन. परत कधी करू कुठल्या दुसऱ्या टॉपिकला घेऊन, फिटनेसला नेक्स्ट टाइम पक्का. प्लस तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याला तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करू शकता. प्लस हा मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या एरियामध्ये तो आपली स्पेशल सर्व्हिस येतो, म्हणजे फिटनेस ट्रेनिंग वगैरे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सो त्याचा मी पर्सनल मोबाईल नंबर प्लस त्याची सोशल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्हाला कोणाला जर पर्सनल ट्रेनिंगची गरज आहे तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. सो या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्याला सोशल मीडियावर फॉलो करा. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय. सी यू नेक्स्ट टाइम.